अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात अधिकृत प्रवेश केला। नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक असलेल्या देशमुख यांच्या नामांकनावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आता या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांच्यात थेट सामना रंगणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीकरिता काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून नामांकन दाखल करताना महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केल्याची चित्र पाहायला मिळालेत। यावेळी खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामांकन प्रक्रियेनंतर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली। भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या अंतर्गत मतभेदांचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल आणि अमरावती विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। काय रणनीती असणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काय सांगणार? रणनीती अशी आहे की अमरावती जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे माननीय अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, शहर अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे, माजी मंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंद भाऊ चिमोटे, चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, हे परागभाऊ गुर्दे, हेमंतभाऊ देशमुख, हे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व मतांनी एकत्र आलेले सर्व वरिष्ठांचा मला पूर्णपणे एक पाठिंबा आणि सहभाग मिळत आहे आणि त्यांनी पूर्णपणे याची रणनीती जी आहे ती काँग्रेस पक्षाचे भरपूर मतं आपल्या याच्यात आहे। 453 एक महाविकास आघाडीचा एक बराचसा मोठा ज्याला आपण म्हणू वोटिंग शेअर आहे आपला या याच्यात, तर त्या आधारे आणि आपली स्वच्छ प्रतिमा आणि सगळे लोक मिळून आम्ही जे कॅम्पेनिंग करू इलेक्शनचं, त्याच्यात पक्ष आमचा महाविकास आघाडीचे आमचे जेवढे सदस्य आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे जरी असेल तरी त्यांनाही आम्ही विनंती करू की आमच्या पक्षाला पाठिंबा द्या, नवीन काहीतरी सुरुवात करू आपण। त्या दृष्टीने आमची सगळ्यांची रणनीती ठरली आहे आणि प्रयत्न पण चालू आहे। एक फोटो तुमचा व्हायरल झालेला आहे, पेढ्याचा डब्बा आहे, त्यावर तुमचा फोटो आहे, तुम्ही हे काय आहे, कार्यकर्ते लोक उत्साहाने काही करत असेल तर त्याच्यात आपल्याला काही एकदम सगळ्या गोष्टीची माहिती राहत नाही आणि ती एक सदिच्छा भेट राहते। बरोबर आहे, सदिच्छा भेट म्हणजे 200 रुपयाची सदिच्छा भेट देणं काही मोठी गोष्ट राहत नाही आणि त्याच्यात आमचे जे कार्यकर्ते आहे उत्साहाने काहीतरी आपल्या परीने करतात तर त्याला आपण काही करू शकत नाही। निवडणुकीपूर्वी प्रलोभन म्हटलं जातं, निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीनं पेढे वाटप करून थांबतो। आपल्या पोराला आपण पेढा देतो तर का प्रलोभन देतो का आपण? असं नाही राहत। आपल्या मित्राला आपण काही सदिच्छा भेट देतो आणि निवडणुकीच्या पूर्वी माझी उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी जर त्या गोष्टी घडल्या असेल तर ती एक सदिच्छा भेट समजा, एक मित्रप्रेम म्हणून। त्याला प्रलोभन किंवा असं भाषेत आपण बोलू नाही शकत। प्रलोभन ते वेगळ्या प्रकारचं राहतं, याला आपण प्रलोभन नाही म्हणू शकत। निवडणुकीची आपली तयारी कशी सुरू आहे? आपल्या इथे किती नगरपंचायत नगर परिषद आहे? आपण भारतीय जनता पक्षामध्ये अमरावती जिल्ह्यात अंतर्गत कलह भरपूर आहे। मला वाटते हे सर्वांना जेही इलेक्शन या फील्डमध्ये आहेत त्या मतदारांना किंवा जे मतदार आहेत आपले 453 यांच्यात काही अंतर्गत कलह आहे तर त्या कलहाचा निश्चित आपल्याला फायदा होईल असं आमचे जे वरिष्ठ आहेत, जेवढे काँग्रेसचे नेते ज्यांची मी आता नावं घेतले आणि माझाही अभ्यास आहे, मतदार यादी मी तपासली आहे, तर त्या दृष्टीने आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन्स केले। तर त्या कॅल्क्युलेशन्सच्या आधारावर आम्हाला असं वाटते की त्या अंतर्गत कलाचाही आम्हाला फायदा मिळेल आणि आमची एक गट्टा महाविकास आघाडीची मदत आहेच आम्हाला पाठिंब्याला। नाही, आपण भेटी घेतल्या का? मतदारांच्या भेटी घेतल्या का? माझ्या भेटी मतदारांच्या आता चालू होती।
कारण आणि काही मतदारांच्या वीरेंद्रभाऊ जगताप साहेबांकडे आम्ही जाऊन काही नगरसेवक आहेत त्या एरियातले त्यांच्या भेटी घेतल्या. इवन धामणगावमध्ये पूर्ण सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांच्या भेटी घेतल्या. अंतर्गत कल मला जाणवला, त्या दृष्टीने आम्ही पावले आपली उचलत आहे आणि पुढे पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर अमरावती विधान परिषद निवडणुकीत आता भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांच्या सरळ सामना रंगणार आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असले तरी अंतिम निर्णय मतदार प्रतिनिधींच्या मतदानातूनच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीतील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे.